टेम्पोने नोव्हेंबर 2009 मध्ये गावात पर्यावरण अहवाल सादर केला, मात्र तो झटपट स्वरूपाचा होता, कारण एकतर असा व्यवस्थित अभ्यास करण्याची क्षमता नाही. टेम्पोने व भगवती NLF केंद्रीय पर्यावरण मूल्यांकन समिती खाणकाम यांना फसवून मायनिंगला परवानगी देण्यासाठी दबाव आणत आहे, हे सहज सिद्ध होते. गावातील डोंगरदऱ्या, पाण्याचे झरे, वाहते ओळ, जंगल, बाग बागायती आम्ही कधी नष्ट होऊ येणार नाही. ज्या मातीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, त्या मातीचा एक कणही आम्ही टेम्पोला देणार नाही. यांच्या अहवालाप्रमाणे कोर एरियात खाणकाम झाल्यानंतर हे वृक्ष लागवड करणार. हे झाडे केव्हा लावणार? 38 वर्षानंतर कुठे लावणार? डोंगर पोखरून तयार केलेल्या शेकडो मीटर महाकाय खड्ड्यात न म्हणता जरी म्हटलं चांगलंच आहे. त्या खड्ड्यात झाडं लावणार, ती कशी लावणार आणि कधी लावणार? अशी झाडं जर ते लावणार असतील, बहुतेक म्हणजे मी स्वतः फिरलेला आणि साऊथ गोवामध्ये पूर्णपणे मायनिंगला गेलेला एरिया आहे. त्या मायनिंग एरियाच्या खाणीमध्ये किती झाडं लावलेली आहेत हे डेम्पो मायनिंगने आम्हाला गाववासियांना तसेच जिल्हाधिकारी साहेबांना दाखवून दे. तर या गावात काहीच नाही. उंदीर किंवा गवतासारखे उंदिरासारखे जर प्राणी या गावात जगतात आणि वन्यजीव नाही, पशु प्राणी नाही, कोणीही नाही, किंवा लोकवस्ती कमी आहे, घरे नाही, तर एसटी महामंडळाला काय खून लागले की काय? 12 एसटी आमच्या गावात पाठवतात ते. पुढचं म्हणजे ते नारळ खायला पाहिजे या मुद्द्यावर आले आणि तेच जर फक्त पुढे गेलं तर काय करणार? निवेदन जर आमच्या फेवर मध्ये असेल तेच दिलं जाईल. काय होईल चांगलं इथे मायनिंग झालं पाहिजे. घेऊ नका, यायचंच नाही त्यांनी. त्यांची निवेदन घेण्याबद्दल आमच्या समर्थनाची जीवा. एक मिनिट, मायनिंगला विरोध देतो आम्ही बघतो. एक परिस्थिती एक लक्षात घ्या, कलेक्टर साहेबांनी जर आपण हे ऐकलेली नाही तर आपण या सोडून रस्त्यावर काय होईल कोणाला देतात ते बघून द्या. जनसुनावणी राहत तशी जनसुनावणी आमची काय या लोकांची हे नाही चालणार. बाहेरच्या लोक त्यांना पण सांगा ना जा म्हणून. तो आमचा विरोध आहे म्हणा. ही माणसं दुपारचं बाहेर जाणार नाही, तोपर्यंत जनसुनावणी सुरू होती नाही. एक नंबर 2, जनसुनावणी करूची असतात तुम्ही घ्या आणि वाढीक द्या. जनसुनावणी असण्याची वाढीक तुम्ही घ्या, विषय संपला. ह्याच्यापेक्षा काही बोलायचं तणाव आमका असा दिसता की पोलिसांका ज्या शांततेने करूचं नाही, आता ह्या लक्षात येऊ लागला काही म्हणणार नाही. म्हणून ते विरोध करतात. कंपनीचं पाणी नको म्हणतात. कुठे कुठे बसताय मला माहिती आहे. तुम्ही काहीतरी शब्द काय विचारलं मी तुम्हाला? काय सांगायची वेळ आहे तुम्हाला. सांगायला पाहिजे काय पाण्याची गाडी चालली. कशासाठी
लगेच शंका आम्हाला आमचं दादागिरी करू नका तेवढी घ्यायची तेवढी घ्या पण उगा जे करू नका आमच्यावर भांडू नका त्यांच्यावर झालं की आमच्या भांडणाचा विषय नाही बाबा भांडणार की भांडण आला तुम्ही सांगा गाडी एक चालली पण मी काय एक मिनिट जरा थांबा मी जरा एक मिनिट बोलू का जरा बोला आम्हाला शांततेने हे करायचं आहे एक लक्षात घ्या पण बाहेरचे जर 1000 माणूस येऊन इथं धोंगाणा घालत असतील काय नाही प्राण गेला तरी आम्ही तसं होऊ देणार नाही त्याच्यात काही बदल नाही आम्हाला शांततेनेच करायचं आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचं साहेबांना आम्हाला सहकार्य करायचं आहे विषय झाला माहिती विषय झाला आपण शांततेने कोणी बोलू नका शांततेने घ्या मान्य केलेलं आहे येऊन जर धिंगाणा करत असतील तसं होणार नाही तो आपण प्रतिबंध करणार आहोत कलेक्टर साहेबांना एक नम्र विनंती आहे कृपया त्यांनी अगोदर गावाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायचं आहे माईक बंद करायचा विषय करू नका गावातला प्रत्येक माणूस इथे आपलं म्हणणं मांडणार आहे ते तुम्ही ऐकायचं आहे पण त्याच्यापूर्वी ज्या काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडून अभिवचन हवी आहे अधिसूचना जनसुनावणी घेण्यात येत आहे ही जनसुनावणी आपल्याकरता घेण्यात येत आहे आपण कृपया शांतपणे ऐकून घ्यावे अशी माहिती द्यायला सुरुवात करावी तुम्ही खोटं बोलताय निश्चित सिद्ध झालेलं आहे त्याची रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्याच्यामुळे देवाला नारळ ठेवण्याचं काम होईल संपूर्ण आमच्या गावाच्या अधिष्ठान देवता याचं असं मागणं आहे की ही जी आज जनसुनावणी आहे या जनसुनावणीसाठी आम्ही संपूर्ण लोकांनी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नासाठी आम्हाला यश यावं ही आमची असणारी स्वतंत्र भूमी असणारी निसर्ग संपन्न भूमी ही आम्ही मनमुराद जशी टाकतो तशी ती आम्हाला आयुष्याच्या अंतापर्यंत नव्हे तर सूर्यचंद्र असेपर्यंत आम्हाला त्याचा उपयोग घेता यावा मायनीसारख्या भस्मासुरानं त्याचं ग्रहण करू नये आणि जो कोणाच शत्रू इथं असेल त्या शत्रूचा संपूर्ण नुच्चाटन व्हावं त्याचा संपूर्ण सत्यानाश व्हावा याच्यासाठी या आमच्या संपूर्ण गावानं केलेली मागणी आणि त्या मागणीचा संपूर्ण आशय आज या संपूर्ण देवतांनी करावा आम्ही संपूर्ण गाव ग्रामवासी आपलं मन अर्पण करून तुमच्याकडे प्रार्थना करतायत या गावाचं वाचवण्यासाठी जो जो प्रयत्न काया वाचा मन असं केलेला आहे त्याच्यात सुयश प्राप्त करून द्या क्लेश पीडा असेल ती परिहार करा दुष्ट दांभिक असेल त्यांचं नायनाट करा आणि ही आमची असणारी संपूर्ण जी भूमी आहे ही भूमी स्वतंत्र राखा अशी मागणी तुम्हाला देवतांच्या चरणी करून 2 शब्द संपवतो जय हिंद आज जागतिक वसुंधरा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आमच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे खेडेकर साहेब आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ही सुनावणी सुरू होण्याआधी 2 झाडं त्यांनी लावावीत आणि त्याची फळं चाखायला त्यांनी 30 वर्षांनी इथे यावं कारण आमचं जंगल आणि आमचं हे सगळं आम्हाला राखायचंय 2 झाडं इथे आणलेली आहेत त्यांनी कृपया प्रेमाने ती झाडं लावावीत जमल्यास झाडांचा आशीर्वाद घ्या जसा आम्ही घेतोय